Hello, friends. I welcome you in today's lesson, that is grammar, future tense. In last two lectures, we learn about present tense and past tense. But now, in this lesson, we are going to learn about future tense. This topic is in your FYBA Communication Skills in English Semester 1. Now, first of all, we will see that what is tense. As we learn about what is tense, in this lecture also, we are going to learn what is tense. Tense is a category that expresses time reference. Tense are usually manifested by the use of specific forms of verbs. Okay. काळ, एखादा काळ हा टाईम रेफरन्स दाखवण्यासाठी आपण यूज करत असतो. तर त्यामध्ये द टाइप्स ऑफ टेन्सेस आर प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. नाव फर्स्ट टू टेन्सेस वी हॅव सीन इन लास्ट लेक्चर्स. नाव वी आर गोइंग टू लर्न अबाउट फ्युचर टेन्स. As we know about, the every tense has its sub types of tense, that is as we learn about present tense, there are four subtypes of present tense, that is present simple tense, present continuous tense, present perfect tense, present perfect continuous tense. These are four types of present tense. Four subtypes of past tense: past simple tense, past continuous tense, past perfect tense, past perfect continuous tense. Now we are going to learn about future tense. Future simple tense, future continuous tense, future perfect tense, and future perfect continuous tense. These are four subtypes of future tense. Now what is future tense? भविष्यकाळ म्हणजे काय? मराठीमध्ये फ्युचर टेन्सला आपण भविष्यकाळ म्हणतो. तीन प्रकारचे काळ आहे: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. तर भविष्यकाळाला फ्युचर टेन्स असं आपण म्हणतो. द फ्युचर टेन्स इज अ ग्रामॅटिकल टेन्स whose principal function is to locate a situation or event in a future time. भविष्यातील काळात घडणाऱ्या ज्या घटना असतील, ज्या घडून गेलेल्या नाहीत परंतु घडायच्या बाकी आहेत, किंवा अशा काही घटना असतील, सिच्युएशन असेल, इव्हेंट असेल, तर त्या दर्शवण्यासाठी आपण ज्या काळाचा उपयोग करतो त्या काळाला आपण फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ असं म्हणतो. There are four parts of future tense, as always we have seen: simple future tense, future continuous tense, future perfect tense, future perfect continuous tense. म्हणजेच साधा भविष्यकाळ, चालू भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ आणि पूर्ण चालू भविष्यकाळ म्हणजेच अपूर्ण भविष्यकाळ. तर यामध्ये आपण बघूया सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे काय, तो कसा असतो. व्हॉट इज सिंपल फ्युचर टेन्स? मग सिंपल फ्युचर टेन्स बनवण्यासाठी वाक्यामध्ये काय असावं लागतं, कोणते बदल असावे लागतात, तर ते आपण बघूया. तर फ्युचर टेन्स वापरण्यासाठी आपण जनरली शाल आणि विलचा वापर करतो. शाल आणि विल हे फ्युचर टेन्स दर्शवणारे शब्द आहेत. तर वाक्यामध्ये सब्जेक्ट असतो, त्यानंतर शाल आणि विलचा वापर आपल्याला करायचा असतो. त्यानंतर मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापदाचा वापर, फर्स्ट फॉर्म पहिल्या फॉर्मचा वापर क्रियापदाचा करायचा असतो. त्यानंतर ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल बघा, आय शाल लिसन अ स्टोरी. मी गोष्ट ऐकेन म्हणजे त्याने आता ऐकली आहे का गोष्ट? नाही,
तो भविष्यामध्ये पुढील येणाऱ्या काळामध्ये गोष्ट ऐकणार आहे. आय शॅल लिसन अ स्टोरी. त्यानंतर बघा, ही विल लर्न अ न्यू लँग्वेज. तो नवीन भाषा शिकेन. ओके, त्याने आता शिकली आहे का नवीन भाषा? नाही. तर तो येणाऱ्या काळामध्ये, पुढच्या काळामध्ये तो शिकणार आहे. म्हणजेच ही विल लर्न अ न्यू लँग्वेज. तो नवीन भाषा शिकेल. पण तो केव्हा शिकेल, काय शिकेल त्या याच्यामध्ये सांगितले गेलेलं नाही. म्हणून हा काळ जो आहे, हा स्पेसिफिक टाईम हा सांगितलेला नाही आहे की कधी शिकेल नेमका. म्हणून हा साधा भविष्यकाळ आहे. दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज सिम्पल फ्युचर टेन्स. आता यामध्ये एक बदल तुम्हाला बघितला असेल तुम्ही, तर आय शॅल वापरलेला आहे आणि ही विल वापरलेला आहे. जनरली आय किंवा वी असेल, म्हणजेच फर्स्ट पर्सन नॅरेशन असेल, तर त्यामध्ये शॅलचा उपयोग केला जातो जनरली आय आणि वीसाठी. आणि थर्ड पर्सन नॅरेशन असेल, फॉर एक्झाम्पल ही, शी, इट, दे, तर त्यासाठी विलचा वापर त्या ठिकाणी योग्य ठरतो. नेक्स्ट बघा, शी विल लिसन अ स्टोरी. आता लिसन हा शब्द जो आहे हा मेन वर्ब आहे, मुख्य क्रियापद आहे आणि त्या क्रियापदाचं पहिलं रूप लिसन ते वापरलं गेलेलं आहे यामध्ये. यामध्ये बघा सब्जेक्ट काय आहे तर शी, त्यानंतर विल लिसन, त्यामध्ये विल वापरलेलं, शॅल विलच्या जागी आपण विल वापरलेलं आहे. मेन वर्ब जे आहे ते लिसन आहे आणि अ स्टोरी ते ऑब्जेक्ट आहे. म्हणजेच वाक्यामधले जे काही सूत्र दाखवलेलं आहे त्याप्रमाणे सर्व काही आपण या ठिकाणी वाक्यामध्ये यूज केलं गेलेलं आहे. शी विल लिसन अ स्टोरी. ती गोष्ट ऐकेन. माय ब्रदर्स विल स्लीप टिल नून इफ नो वन वेक्स देम अप. फोर्थ एक्झाम्पल आपण बघतो आहे, माय ब्रदर्स विल स्लीप टिल नून इफ नो वन वेक्स देम अप. जर माझ्या भावांना कोणी उठवलं नाही तर ते पूर्ण दुपारभर झोपून राहतील किंवा झोपतील. म्हणजे भविष्यामध्ये घडणारी जी घटना आहे तर ती आपण ह्यामध्ये साध्या भविष्यकाळामध्ये आपण दाखवतो. त्यानंतर दुसरी एक पद्धत आहे, नेक्स्ट फॉर्म्युला वी कॅन यूज. देअर इज अनदर वे टू शो दॅट समथिंग विल हॅपन इन फ्युचर. अजून एक दुसरा मार्ग आहे साधा भविष्यकाळ दाखवण्याचा. तो म्हणजे कसा आहे तर ॲम, इज, आर वापरलं जातं, यापैकी कुठलंही एक वापरलं जातं. त्यानंतर गोईंग टू वापरलं जातं, गोईंग टू. त्याच्यानंतर रूट वर्ब म्हणजे मेन वर्ब वापरलं जातं आणि उरलेले बाकीचे जे काही शब्द असतील ते वापरले जातात. फॉर एक्झाम्पल, आय ॲम गोईंग टू लर्न अ न्यू लँग्वेज. म्हणजे मी नवीन भाषा शिकण्यासाठी जात आहे किंवा शिकणार आहे किंवा शिकेल, मी नवीन भाषा शिकेल. तर यामध्ये सुद्धा भविष्यकाळच दाखवला गेलेला आहे, कारण की त्याने ती भाषा नवीन अजून शिकलेली नाही आहे, तो शिकणार आहे पुढे जाऊन. म्हणून तो असं म्हणतो आहे की आय ॲम गोईंग टू लर्न अ न्यू लँग्वेज. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, जेन इज गोईंग टू रीड दॅट बुक. ते पुस्तक जेन वाचेल. जेन इज गोईंग टू रीड दॅट बुक. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, माय ब्रदर्स आर गोईंग टू स्लीप टिल नून इफ नो वन वेक्स देम अप. आता बघा, विल स्लीपच्या ऐवजी आर गोईंग टू स्लीप असं आपण त्या ठिकाणी दाखवलं गेलेलं आहे. नेक्स्ट आपण बघूया, नेक्स्ट वी विल लर्न अबाउट फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स, हाऊ वी कॅन राईट इन फ्युचर कंटिन्युअस टेन्स. देअर इज अ फॉर्म्युला, सब्जेक्ट प्लस टू बी. टू बीचं रूप वापरायचं आहे, ते पण भविष्यकाळी रूप वापरायचं आहे, म्हणून तिथे आम्ही फ्युचर लिहिलेलं आहे. टू बी फ्युचर प्लस प्रेझेंट पार्टिसिपल. आता बघा, ठरल्याप्रमाणे कंटिन्युअस टेन्स ज्या वेळेला असतो त्यावेळेला वर्बला म्हणजेच क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो, म्हणजे व्ही आय एन जी किंवा प्रेझेंट पार्टिसिपल असं त्याला म्हणतो. ज्या क्रियापदाला आय एन जी लागलेलं असतं त्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल असं म्हणतो. प्लस ऑब्जेक्ट.
बघा, सब्जेक्ट प्लस टू बी प्लस प्रेझेंट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट, अशा पद्धतीचा फॉर्म्युला जो आहे हा फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल, आनंद विल बी हेल्पिंग द ओल्ड वुमन. आनंद विल बी हेल्पिंग द ओल्ड वुमन. त्याचा अर्थ बघा, आनंद हा म्हाताऱ्या बाईला हेल्प करत असेल. ओके, आनंद हा म्हाताऱ्या बाईला हेल्प करत, मदत करत असेल, म्हणजेच ती क्रिया भविष्यकाळामध्ये चालू राहील. ओके, आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल बघा, आय शॅल बी प्लेइंग, म्हणजे मी खेळत असेल. ओके, म्हणजे भविष्यकाळामध्ये तुम्ही या टायमाला जेव्हा याल तेव्हा मी खेळत असेल. ओके, म्हणजे खेळण्याची क्रिया त्यावेळेला चालू असेल, म्हणजेच कंटिन्युअस टेन्स, म्हणजेच फ्युचर कंटिन्युअस टेन्स. ही क्रिया जी आहे भविष्यामध्ये चालू असेल, म्हणजेच फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आय शॅल बी प्लेइंग. बघा, टू बीची रूपं फ्युचर टेन्समधली कोणती आहेत, तर शॅल बी आणि विल बी हे दोन टू बीची रूपं आहेत भविष्यकाळी. त्यानंतर बघा थर्ड एक्झाम्पल, वी शॅल बी प्लेइंग, आम्ही खेळत असू. ओके, भविष्यकाळामध्ये आम्ही खेळत असू. फोर्थ एक्झाम्पल, दे विल बी वेटिंग फॉर मी, ते माझ्यासाठी वाट बघत असतील. दे विल बी वेटिंग फॉर मी. फिफ्थ एक्झाम्पल, मायकेल विल बी रनिंग अ मॅरेथॉन दिस सॅटरडे, ह्या शनिवारी मायकल मॅरेथॉनमध्ये धावत असेल. ओके, म्हणजे शनिवारी, येता शनिवार म्हणजे हा भविष्यकाळातला शनिवार झाला. ओके, मग त्या शनिवारी तो मॅरेथॉनमध्ये पळत असेल, धावत असेल, म्हणजेच हा भविष्यकाळामध्ये चालू असलेली क्रिया आपण दाखवतो आहे. सिक्स्थ एक्झाम्पल, आय विल बी स्ट्रेस्ड टुमॉरो ड्युरिंग माय सायन्स टेस्ट, म्हणजे उद्याची गोष्ट सांगतो येतो की मी स्ट्रेसमध्ये असेल किंवा टेन्शनमध्ये असेल उद्या ड्युरिंग माय सायन्स टेस्ट, माझी जेव्हा सायन्स टेस्ट चालू असेल त्यावेळेला मी स्ट्रेसमध्ये असेल किंवा टेन्शनमध्ये असेल म्हणजे तो आत्ता नाही आहे, परंतु उद्या जेव्हा त्याची सायन्सची टेस्ट होईल त्यावेळेला तो स्ट्रेसमध्ये असेल किंवा तणावामध्ये असेल, असं तो सांगतो आहे. म्हणजेच भविष्यकाळातल्या गोष्टी ज्या चालू असतील त्या दर्शवण्याचं काम या ठिकाणी आहे. नेक्स्ट आपण बघूया फ्युचर परफेक्ट टेन्स. म्हणजेच भविष्यकाळामध्ये जी घटना पूर्ण झालेली असेल किंवा पूर्ण स्वरूपात असेल त्यांना आपण फ्युचर परफेक्ट टेन्स आपण म्हणतो. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ फ्युचर परफेक्ट टेन्स? देअर इज सब्जेक्ट प्लस टू हॅव. ओके, आता कंटिन्युअस टेन्स आपण वापरलं तेव्हा टू बीचं रूप वापरलं. ओके, आता टू हॅवचं रूप वापरायचं आहे. म्हणजे परफेक्ट टेन्स ज्या वेळेला येतो तेव्हा टू हॅवचं रूप आपण वापरतो. कोणताही परफेक्ट टेन्स असेल तर त्यावेळेला टू हॅवचं रूप वापरतो. टू हॅव. मग टू हॅवचं रूप कोणतं असेल तर विल हॅव, शॅल हॅव, हे टू हॅवचे भविष्यकाळामधले रूप आहेत. ओके, तर टू हॅवचं फ्युचर टेन्समधलं रूप वापरणार आहोत आपण. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल म्हणजेच वर्बचं तिसरं रूप म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप पास्ट पार्टिसिपल वापरायचं आहे, प्लस ऑब्जेक्ट वापरायचा आहे. आपल्याला ऑब्जेक्ट तर तो असतोच वाक्यामध्ये. मग फॉर एक्झाम्पल बघा, आवर टीचर विल हॅव टॉट अस अ लेसन. आता आपण टू हॅवचं रूप विल हॅव वापरलं. आवर टीचर तिसरा व्यक्ती आहे म्हणून आपण विल वापरलं. ओके, विल हॅव, शॅल हॅव हे जे आहे हे टू हॅवचे रूपं आहेत फ्युचर टेन्समधले. आणि टॉट हे जे आहे पास्ट पार्टिसिपल, टीच, टॉट हे तिसरं रूप आपण वापरलं आहे. आवर टीचर विल हॅव टॉट अस अ लेसन. त्यानंतर बघा नेक्स्ट एक्झाम्पल, इंडिया विल हॅव वॉन द मॅच. भारताने मॅच जिंकलेली असेल.
बघा, इंडिया विल हॅव वॉन द मॅच. भारताने जे काय सामना जिंकलेला असेल म्हणजे तो पूर्ण झालेला असेल, जिंकून पूर्ण झालेला असेल, ती जिंकण्याची क्रिया जी आहे ती पूर्ण असेल, म्हणजेच या ठिकाणी फ्युचर परफेक्ट टेन्स वापरला आहे. आता आपण या ठिकाणी बघूया, टू हॅवचे रूप आपण बघितलेच आहे, शाल हॅव आणि विल हॅव आपण वापरतो. यू विल हॅव सीन अ सर्कस. तू सर्कस पाहिलेली असेल म्हणजे ती सर्कस बघून तुझी पूर्ण झालेली असेल, म्हणजे ही क्रिया जी आहे ती पूर्ण भविष्यामध्ये पूर्ण झालेली असेल, म्हणून हा जो आहे हा फ्युचर परफेक्ट टेन्स आहे, म्हणजे ही क्रिया पूर्ण झालेली असेल फ्युचरमध्ये. मॉम विल हॅव कुक्ड आवर फेवरेट मील. ओके, आपल्या आवडीचं जेवण जे आहे ते आईने बनवलं असेल. द प्लांट विल हॅव ग्रोन बाय देन. तेव्हा प्लांट जो आहे तो वाढलेला असेल, किंवा जे काही झाड लावलेलं असेल तर ते वाढलेलं असेल. आता याचं प्रश्नार्थक वाक्य जर बनवायचं असेल तर कसं करायचं, तर फक्त विल जो आहे हा समोर घ्यायचा आहे, पुढे घ्यायचा आहे आपल्याला, त्यानंतर बाकीचे शब्द वापरायचे आहे. विल मॉम हॅव कुक्ड आवर फेवरेट मील, त्यानंतर प्रश्नाला आपण क्वेश्चन मार्क द्यायचा. ओके, विल मॉम हॅव कुक्ड आवर फेवरेट मील. मग हा का झाला, प्रश्नार्थक वाक्य झालं. हे फ्युचर परफेक्ट टेन्समधलं प्रश्नार्थक वाक्य झालं. ओके, त्यानंतर बघूया एक्झाम्पल. विल द प्लांट हॅव ग्रोन बाय देन. तेव्हा हे झाड वाढलेलं असेल का? मग ते वाढलेलं असेल, कारण की त्याची वाढ पूर्ण झालेली असेल. विल द प्लांट हॅव ग्रोन बाय देन. इथे प्रश्नचिन्ह, म्हणजेच आपल्याला परफेक्ट टेन्समध्ये जर प्रश्नार्थक बनवायचा असेल एखादं वाक्य, तर मात्र विल जो आहे हा सगळ्यात पुढे घ्यायचा असतो, आणि त्यानंतर उरलेले शब्द म्हणजेच जे सब्जेक्ट असेल ते आपल्याला यूज करायचं आहे. त्यानंतर बघूया आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. देन वी विल सी दॅट फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. नाव दिस इज परफेक्ट अँड कंटिन्युअस बोथ. चालू पूर्ण भविष्यकाळ, म्हणजेच हा पूर्णपणे चालूही नाही आहे आणि पूर्ण पण नाही आहे. म्हणजे जी क्रिया भविष्यकाळामध्ये चालू असेल त्यावेळेला आणि अंशतः पूर्ण झालेली असेल त्यावेळेला आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा वापरतो. बघा, भविष्यकाळामध्ये दीर्घकाळ चालणार असलेली क्रिया अंशतः पूर्णत्व प्राप्त करून पूर्णत्वाची वलये मागे सोडून त्या विशिष्ट वेळी चालू असेल. म्हणजेच समजा एखादी गोष्ट आहे तर ती खूप दिवसांपासून चालू आहे, ओके, आणि ती भविष्यकाळामध्ये पूर्ण झालेली आहे, पूर्णत्वास आलेली आहे, परंतु थोडीफार अजूनही ती चालूच आहे. तर अशी गोष्ट जर आपल्याला दाखवायची असेल तर ती फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण वापरतो. मग त्यामध्ये व्हॉट इज द फॉर्म्युला? सब्जेक्ट प्लस टू हॅव फ्युचर टेन्सचा प्लस बीन. आता परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बीन वापरला जातो, प्लस प्रेझेंट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपल का बरं वापरला जातो? कारण की वाक्य कंटिन्युअस आहे म्हणून. देन ऑब्जेक्ट. नाव वी विल सी द एक्झाम्पल. आय शॅल हॅव बीन रीडिंग अ बुक. आय शॅल हॅव बीन रीडिंग अ बुक. मी पुस्तक वाचत आलेला असेन. मी पुस्तक वाचत आलेला असेल म्हणजेच त्याचं पुस्तक जे आहे तर ते जवळपास पूर्ण व्हायच्या मार्गावर असेल. मी पुस्तक वाचत आलेलं असेल म्हणजे त्याने पुस्तक वाचायचं सुरुवात करून खूप दिवस झाले आणि थोड्याच दिवसात ते पूर्ण होईल. म्हणजे तो हे भविष्यामध्ये सांगतो आहे, भविष्यात मी पुस्तक पूर्णपणे वाचत आलेला असेल. आय शॅल हॅव बीन रीडिंग अ बुक. नेक्स्ट एक्झाम्पल. ही विल हॅव बीन रीडिंग अ बुक.
तो पुस्तक वाचत आलेला असेल. ही विल हॅव बीन रीडिंग अ बुक. नेक्स्ट एक्झाम्पल, यू विल हॅव बीन वेटिंग फॉर मोर दॅन 2 hours वेन हर प्लेन फायनली अराइव्स. ज्या वेळेला तिचं प्लेन येईल त्यावेळेला तुम्ही 2 तासापासून तिची वाट बघत आलेला असेल. म्हणजेच तुम्ही 2 तास अगोदर पोचाल, परंतु तिचं प्लेन जे आहे ते आलेलं नसेल. ज्यावेळेला ते येईल त्यावेळेला तुम्हाला ऑलरेडी 2 तास झालेले असतील. म्हणजेच हे भविष्यामध्ये काय घडणार आहे, कोणती क्रिया चालू असणार आहे आणि ती पूर्णत्वास जाणार आहे, तर हे आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधून सांगत असतो. विल यू हॅव बीन वेटिंग फॉर मोर दॅन 2 hours वेन हर प्लेन फायनली अराइव्स. आता हे प्रश्नार्थक वाक्य केलेलं आहे. प्रश्नार्थक वाक्य करण्याची सोपी प्रक्रिया अशी आहे, जे विल आहे ना, तर ते विलपासून आपण सुरुवात करायची आहे. विल, त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे. विल यू हॅव बीन वेटिंग फॉर मोर दॅन 2 hours वेन हर प्लेन फायनली अराइव्स. म्हणजे तो प्रश्न विचारतो आहे की तुम्ही 2 तास अगोदरपासून वाट बघत असाल का, ज्यावेळेला तिचं प्लेन येईल तेव्हा, असं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, सचिन विल हॅव बीन वेटिंग फॉर ॲन आवर. सचिन 1 तासापासून वाट पाहत आलेला असेल. ओके. त्यानंतर एक्झाम्पल बघूया, नेक्स्ट मंथ आय शॅल हॅव बीन स्टडिंग चायनीज फॉर 2 years. म्हणजेच नेक्स्ट मंथपासून मी 2 वर्षापर्यंत चीनी भाषेचा अभ्यास करत आलेला असेल. नेक्स्ट एक्झाम्पल, यू विल हॅव बीन शॉपिंग इन दॅट मार्केट बिफोर वी कम. यू विल हॅव बीन शॉपिंग इन दॅट मार्केट. त्या मार्केटमध्ये तू शॉपिंग करत आलेला असेल आम्ही येण्या अगोदर. अशा पद्धतीचे फ्युचर परफेक्ट टेन्स. इन दिस वे फ्युचर परफेक्ट टेन्स we use when if we have to say about the perfect things or perfect events that will be continue in future. भविष्यकाळामध्ये ज्या आपल्याला गोष्टी सांगायच्या असतील की ज्या पूर्ण असतील परंतु त्या काही प्रमाणात चालू राहिलेल्या असतील, तर बाकी असतील, तर अशा गोष्टी आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये, परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण सांगतो. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, त्याला आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपण म्हणतो. मग अशा प्रकारचं जे काही सूत्र आहे तर ते आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरताना करतो. सब्जेक्ट प्लस टू हॅव प्लस बीन प्लस प्रेझेंट पार्टिसिपल आपण वापरतो. मग याच्यामध्ये प्रेझेंट पार्टिसिपल काय आहे, तर ज्या शब्दाला ING लागलेला आहे, म्हणजे रीडिंग, वेटिंग, स्टडिंग, हे काय आहे तर प्रेझेंट पार्टिसिपल आहे, त्यांना आपण ING लावलेला आहे. आणि त्यानंतर आपण ऑब्जेक्ट वापरतो. ज्या गोष्टींवरती प्रक्रिया होत आहे किंवा क्रिया होत आहे, घडत आहे, तर ते म्हणजे ऑब्जेक्ट. सो यू हॅव टू लर्न in this lesson the formulas of the future tense, that is simple future tense, future continuous tense, future perfect tense and perfect continuous future tense. So if you practice all these examples and if you find more and more examples about these from various books, so you will be come to know about and you will be familiar with all these tenses. Okay, now you have to practice more and more. That will become a perfect in all these tenses. Thank you.